शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची दशमहाविद्येतील बगलामुखी स्वरूपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली। या पूजेत पिवळी वस्त्रे नेसलेल्या अलंकार घातलेल्या देवीने एक हातात गदा तर दुसऱ्या हातात शत्रूची जिवा धारण केलेले दाखवण्यात आले। या देवीच्या उपासनेतून शत्रूच्या कटकारस्थानांचा नाश होतो, संकटांवर मात करता येते, तसेच रोगशांती आणि चमत्कारिक सिद्धींचा लाभ मिळतो अशी श्रद्धा असल्याचे श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी सांगितले। श्रीमाता, आज शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस। आजच्या या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाईची महाविद्या बगलामुखी या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे। बगलामुखी ही दशमहाविद्यापैकी 8वी महाविद्या आहे। तिच्या वर्णनामध्ये असं म्हटलंय की ही अमृत सागरातील मणिमंडपाच्या रत्नवेदीवरील सिंहासनावर पीतवर्ण वस्त्रालंकार घालून बसलेली आहे। तिच्या एका हातामध्ये गदा आणि दुसऱ्या हातामध्ये शत्रूची जिव्हा म्हणजे जीभ आहे, असं या देवतेचं वर्णन आहे। या देवतेची उत्पत्ती सांगताना असं म्हटलेलं आहे की एकदा ब्रह्मांडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात एका वादळानं उत्पात माजवला आणि ते वादळ शमवण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी या देवतेची उपासना केली सौराष्ट्रातल्या एका तीर्थावर, आणि त्यानंतर या देवतेनं याचा बिमोड केला अशी कथा आहे। या देवतेची उपासना ही प्रामुख्यानं शत्रूवरील विजयासाठी, शत्रूचं आपल्या विरोधातलं कटकारस्थान शांत व्हावं, शमावं यासाठी केली जाते। त्याचबरोबर नैसर्गिक आपदांमध्ये सुद्धा या उपासनेचा उपयोग होतो अशी मान्यता आहे।